पितृपक्षमध्ये तर या खिरीला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर घरी पाहुणे आले किंवा सणासुदीला देखील ही खीर पटकन बनवली जाते. चला तर मग आज तांदळाची सुमधुर खीर कशी बनवायची ते पाहूयात. त्यासाठी इथं मी 3 चमचे भरून इतके आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहेत. पोहे खाण्याच्या मोठ्या आकाराच्या चमच्याने हे तांदूळ मोजून घेतलेले आहेत. खीर बनवण्यासाठी सुवासिक तांदूळाचा वापर केला तर खीर आपली अगदी सुमधुर बनवून तयार होते. इंद्रायणी तांदूळ, आंबेमोहर तांदूळ हे सुवासिक आहेत, त्यामुळे आपण खिरीसाठी वापरतो. ते तांदूळ नसतील तर दुसरे कुठलेही तांदूळ आपण खिरीमध्ये वापरू शकतो. तर घेतलेले 3 चमचे तांदूळ आपल्याला एका कढईमध्ये अधूनमधून हलवत अगदी छान असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे. असे हे तांदूळ आपण अगोदरच भाजून घेतले तर आपली खीर आहे ती अगदी खमंग लागते. तांदूळ जास्तही करपवायचे नाहीत. भाजल्यानंतर ते थोडेसे पांढरे दिसतात. त्यानंतर लगेचच आपल्याला याला कढईमधून बाजूला काढून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ पूर्णपणे थंड करायचे. तांदळाची खीर बनवण्यासाठी जास्त तांदूळ लागत नाही. कमी तांदूळामध्ये देखील भरपूर अशी खीर बनवून तयार होते. भाजून घेतलेले तांदूळ पूर्णपणे थंड करून घेतले. त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये काढून घेते. सोबतच यामध्ये सुगंधाकरता विलायची घालते. विलायची पावडर असेल तर डायरेक्ट खिरीमध्ये वापरू शकता. माझ्याकडे विलायची पावडर नव्हते त्यामुळे मी यामध्ये विलायची घातलेली आहे, किंवा तुम्ही हीच विलायची सेपरेट देखील बारीक करून घेऊ शकता. इथं भाजून घेतलेले संपूर्ण तांदूळ आणि विलायची मी एकत्रित असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. खीर बनवण्यासाठी आपल्याला हे तांदूळ जास्तही बारीक करायचे नाहीत, अगदी रवासर असे वाटून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने. तुम्हाला जर वाटत असेल विलायची व्यवस्थित बारीक झालेली नाही तर तुम्ही थोडीशी साखर घालून हीच विलायची अगोदर बारीक करून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये तांदूळ बारीक करा. तर अगदी रवासर असे हे तांदूळ बारीक करून घेतले. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे इतकं साजूक तूप घातलेलं आहे. तुपाची क्वांटिटी तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तर खीर आहे त्यामुळे इथं मी तूप थोडंसं जास्त वापरलेलं आहे. त्यानुसार यामध्ये मी ड्रायफ्रूट घातलेले आहेत. तर ड्रायफ्रूटमध्ये मी पिस्ताचे काप, काजूचे काप, बदामचे काप, त्याचबरोबर थोड्याशा चारोळ्या देखील घातलेल्या आहेत. तर या खिरीमध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर आवडीनुसार कमी अधिक करू शकता. ड्रायफ्रूट आपल्याला तुपामध्ये अगदी हलकेसे परतून घ्यायचे आहेत. खमंग असे परतले की लगेचच आपल्याला यामध्ये रवासर असे बारीक करून घेतलेले तांदूळ घालायचे. तांदूळ देखील आपल्याला या फोडणीमध्ये किंवा या तुपामध्ये हलकेसे परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपली खीर आहे ती अगदी खमंग बनवून तयार होते. हे पहा इथं हे तांदूळ, ड्रायफ्रूट अगदी खमंग असे परतून झालेले आहेत. लगेचच आपल्याला यामध्ये आवडीनुसार खोवून घेतलेला ओला नारळ घालायचा आहे. या खिरीमध्ये मी पाव वाटी भरून इतका खोवलेला ओला नारळ घालत आहे. खोवलेला नारळ नसेल तर किसून वापरला तरी देखील चालू शकतं. असा हा खोवलेला ओला नारळ खिरीमध्ये घातला तर आपली खीर आहे ती अगदी सुमधुर, त्याचबरोबर क्रीमी बनवून तयार होते. लहानपणापासून मी अशा प्रकारची खीर माझ्या आईच्या हातची खात आलेली आहे. माझी आई याच पद्धतीने ही तांदळाची खीर बनवते. तांदळाच्या खिरीमध्ये माझी आई ओल्या नारळाचा वापर आवर्जून करते, त्यामुळे खीर अगदी टेस्टी बनवून तयार होते. ओला नारळ कढईमध्ये घातल्यानंतर तो अगदी व्यवस्थित असा ड्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. ओल्या नारळामध्ये भरपूर प्रमाणात ओलसरपणा असतो, तो निघेपर्यंत आपल्याला तो छान असा परतून घ्यायचा आहे. त्यामुळे खीर अगदी छान अशी खमंग बनवून तयार होते. तर इथं अधूनमधून हलवत हे संपूर्ण साहित्य मी थोड्या वेळासाठी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर हे साहित्य अगदी खमंग असं परतलेलं आहे. यामधला नारळ देखील अगदी छान असा ड्राय झालेला आहे. याच पद्धतीने आपल्याला हे साहित्य परतून घ्यायचं. हे संपूर्ण साहित्य परतत असताना गॅस अजिबात फुल करायचा नाही. अगदी लो टू मीडियम गॅसवरती अधूनमधून हलवत आपल्याला हे परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. या ठिकाणी मी गरम करून घेतलेल्या दुधाचा वापर करत आहे. कोमट दुधाचा किंवा रूम टेम्परेचरवरचं तापवून घेतलेलं दूध खिरीमध्ये घातलं तरी देखील चालू शकतं. सुरुवातीला या खिरीमध्ये मी अर्धा लिटर इतकं दूध घातलेलं आहे. आवश्यकता वाटली तर आपण पुढे दुधाचा वापर वाढवू शकतो. त्यानंतर इथं मी आवडीनुसार केशरच्या काड्या घालत आहे. केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. केशरमुळे खिरीला सुगंध छान येतो आणि त्याचबरोबर रंग पण छान येतो, त्यामुळे मी यामध्ये केशर घातलेलं आहे. केशर घातल्यानंतर ही खीर आपल्याला अगदी लो टू मीडियम गॅसवरती थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायची आहे. खिरीमध्ये आपण तांदूळ भाजून बारीक करून वापरल्यामुळे ही खीर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी लो टू मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटांमध्ये ही खीर आहे ती शिजली जाते. त्यानंतर ही खीर एकदा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आहे. खीर शिजल्यानंतर याची कन्सिस्टन्सी मला अगदी परफेक्ट वाटत आहे. तुम्हाला जर ही खीर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध वाढवा किंवा थोडंसं पाणी घातलं तर देखील चालू शकतं. आता यामध्ये मी पाव कप भरून इतकी साखर घातलेली आहे. घेतलेल्या तांदळाच्या आणि दुधाच्या प्रमाणासाठी पाव कप साखरेचं प्रमाण
प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जर का तुम्हाला खीर थोडी कमी गोड पाहिजे असेल तर कमी साखर वापरा किंवा थोडी जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त साखर वापरली तरी देखील चालू शकतं. आवडीनुसार साखरेचा वापर तुम्ही या खिरीमध्ये करू शकता. पुन्हा एकदा ही खीर मी थोड्या वेळासाठी अगदी लो गॅसवरती शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर ही खीर मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. त्याचबरोबर या खिरीची आपल्याला कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. शिजल्यानंतर खीर थोडीशी आठरली जाते. तर या खिरीची कन्सिस्टन्सी मला अगदी परफेक्ट वाटत आहे. जास्तही घट्ट नाही किंवा जास्तही पातळ नाही. जर का तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी ॲड करू शकता. तांदळाची खीर जास्तही घट्ट बनवायची नाही, कारण ती जशी जशी थंड होत जाईल तशी तशी आठरली जाते, घट्ट होते. त्यामुळे या खिरीची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी हलकीशी फ्लोईंग ठेवायची आहे. त्यामुळे ही खीर खाताना अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती येते. ही खीर मी सर्व करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेते. डेकोरेशन करता वरून आपण ड्रायफ्रूट घालूया. त्यानंतर आपली सुमधुर अशी तांदळाची खीर बनून तयार झालेली आहे. तुम्ही देखील या पद्धतीने ओला नारळ घालून केलेली तांदळाची खीर एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.